नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। घरातून सकाळी बाहेर पडलेल्या 4-13 वर्षांच्या अल्पवयीन मुलांचे मृतदेह चाकणजवळील मेदनकरवाडी व कडाचीवाडी तालुका खेड हद्दीलगत असलेल्या एका पाझर तलावात मिळून आले आहेत। चारही अल्पवयीन मुले एकाच दुचाकीवरून पीके कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेले असताना सदरची ही घटना घडली आहे। ओमकार बाबासाहेब हांगे, श्लोक जगदीश मानकर, प्रसाद शंकर देशमुख व नैतिक गोपाळ मोरे सर्वांचे वय 13 वर्षे, सध्या राहणार मेदनकरवाडी, चाकण तालुका खेड अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता। लोकवस्तीच्या भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। चाकणजवळील बालाजीनगर, गौतेनगर भागात सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाल्याचे व्हिडिओ स्थानिक रहिवासी अंकुश शेलार यांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत। वन विभागाकडून याबाबत अद्याप पुष्टी झालेली नसली तरी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक 31 मे रोजी पुणे नाशिक महामार्गावर रस्त्यावर घडली। तुकाराम गणपत बांबळे वय 30 सध्या राहणार तळवडे, मूळ राहणार बोरघर घोटमाळवाडी तालुका आंबेगाव असे अपघातात मृत्यू तरुणाचे नाव आहे। तुकाराम बांबळे हा तळवडे तालुका हवेली येथे खासगी कंपनीत कामाला होता। दुपारी बोरघर घोटमाळवाडी येथे घरी जात असताना पुणे नाशिक महामार्गावर कॅनल बायपास रस्त्याला अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली। या धडकेत बांबळे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला। पुणे नाशिक बाह्यवळण महामार्ग रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून अपघातांची संख्या वाढली आहे। रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे। रस्त्याने चाललेल्या तरुणाला अडवून त्याच्यावर हल्ला करत खून केल्या प्रकरणात खेड तालुक्यातील एकासह तिघांना विशेष न्यायाधीश पी जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली। अक्षय राजाभाऊ मुळे वय 19 राहणार खालुंबरे तालुका खेड, अनिकेत अंकुश दुडे वय 18 राहणार सुदवडी देहू फाटा तालुका मावळ व अतुल दीपक शिंदे वय 20 राहणार कांदेवस्ती इंदोरी तालुका मावळ अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत। 25 मे 2017 रोजी माळवाडी तळेगाव रस्त्यावर ही घटना घडली। घटनेत निखिल रामदास पाणसरे यांचा खून झाला होता। वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला दहशतीचे स्वरूप देत तलवारीने केक कापण्याचा प्रकार काही तरुणांना चांगलाच महागात पडलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या आधारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। ही घटना आळंदी परिसरात घडली। राकेश विजय सोळंकी वय 21, अभिषेक बाजीराव नागरगोजे वय 20, विश्वजित नीलकंठ अंभोरे वय 19 सर्व राहणार आळंदी आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवार वापरून केक कापला। याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर अपलोड केला। केक कापताना त्या ठिकाणी मोठा गोंधळ, जयघोष आणि शस्त्राचे उघड प्रदर्शन करत समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। आळंदी पोलीस ठाण्यात संबंधित 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। 4घांना अटक करण्यात आली। खेड तालुक्यातील वाफगाव येथे अहिल्या संदेश ज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 25-26 मे रोजी झालेल्या संततधार पावसाने वेताळे साबुर्डी रस्त्यासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षित भिंतीला ओढ्याला आलेल्या पुराच्या तडाख्याने नुकसान झाले। वेळीच दखल न घेतल्यास पावसाळ्यात ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे रस्ता तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे साबुर्डी वाशेरे यासह पश्चिम भागात जाणाऱ्या रस्त्यावरचे दळणवळण बंद होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नुकत्याच झालेल्या पावसामुळे तालुक्यात विहिरीसह पाझर तलाव, सिमेंट बंधारे, जलस्रोत भरले आहेत। पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे। त्यामुळे 10 टँकरच्या सहाय्याने खेड तालुक्यात सुरू असलेला पाणीपुरवठा 25 ते 28 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शेल पिंपळगाव तालुका खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित युवा प्रेरणा संवाद या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळके यांच्या स्नुषा व महाळुंगे तालुका खेड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट कृतिका रुपेश वाळके यांना युवा प्रेरणा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले।
राजगुरुनगर चांडोली येथील शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक 6 मे रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे। संस्थेच्या वतीने निबंध, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच इनोव्हेशन स्टॉल व बिझनेस स्टॉल उभारण्यात येणार आहे। खेड तालुक्यातील 12 ज्योतिर्लिंग विकास योजना अंतर्गत शेलगाव येथे श्री शैलेश्वर मंदिर विविध विकास कामातील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत चौकशी व्हावी अशी मागणी माजी सरपंच नागेश आवटे यांनी केली आहे। सदरचे काम तत्कालीन आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी मंजूर केले होते, ते आता पूर्णत्वाला आले आहे। मात्र सन 2019 नंतर हे काम कसे निकृष्ट होईल याची काळजी घेण्यात आली व कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता करून भ्रष्टाचार झाला आहे। दर्शनबारी, शौचालय, पार्किंग आणि गार्डन कामे झालीच नाही असे आरोप माजी सरपंच आवटे यांनी केले आहेत। नमस्कार, मी नागेश नवनाथ आवटे, प्रथम लोकनियुक्त सरपंच शेलगाव। खेड तालुक्यातील तत्कालीन आमदार सुरेश भाऊ गोरे, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी ग्रामपंचायत शेलगावचं शैलेश्वर मंदिर तिथं 1,13,00,000 रुपये निधी मंजूर केला होता की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा निधी भाऊंनी पाठपुरावा करून दिला होता। तर याच्यातलं काम पूर्ण झाल्याच्या नंतर मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला, माहिती अधिकार टाकला, माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की याच्यातली अर्धवट कामं केलीत, अर्धवट कामं केलेली नाही आहेत, बरोबर। त्याच्यानंतर मला त्यांनी माहिती अधिकारात टेंडर प्रक्रिया दिली, पण बाकीचं MB वगैरे या काही गोष्टी मला काही दिलेल्या नाही आहेत। मला 30 दिवस होऊन सुद्धा कायद्याने मला यांनी माहिती दिली नाही आणि संबंधित ठेकेदार मला कॉन्टॅक्टद्वारे फोन करतो। दुसरी गोष्ट, हा सगळ्यांना सांगतो की याच्यावरती मी गुन्हा दाखल करणार आहे, हा असं करतो तसं करतो। हा ठेकेदार याच्याकडे राजकीय पाठबळ आहे, त्याच्यामुळं माझ्यासारख्या नागरिकांवरती व शेलगाव ग्रामस्थांवरती अन्याय होते, तर याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं। आता ती जी तुम्ही म्हणताय कामं केलेली नाही, त्याची बिलं त्यांना मिळालीत का? त्यांची बिलं त्यांना मिळालीत, सगळी कामाची बिलं त्यांना मिळाली। कुठली कामं झालेली नाहीयेत त्याच्यात बघायला गेलं तर स्वच्छतागृह झालेलं नाहीये, पार्किंग झालेली नाहीये, बागबगीचा झाला नाही, दर्शनबारी झाली नाहीये, रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, रस्त्याला अक्षरशः भेगा पडल्यात, बरोबर। पाण्याची टाकी अपूर्ण आहे, 50 ते 60% कामं त्यांनी केलेलीच नाही आणि बिलं सगळी घेतली। माझ्याकडे माहिती अधिकारात मिळालेला कार्यरंभ आदेश आहे। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार साहेब आहेत, पवार साहेब मला काही माहिती देत नाही आहेत आणि मी काल त्यांना फोन केला की साहेब मला माहिती मिळाली नाही, 30 दिवस पूर्ण झालेत, साहेब आता आजारी पडलेले आहेत, त्याच्यामुळे आता मला माहिती कोण देणार? तुम्ही माहिती विचारली, आजारी पडले का? हां, मी याच्यानंतर मी कायदेशीर प्रक्रिया माझी चालूच राहणार आहे, हा माझा लढा चालूच राहणार आहे। माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ज्यांनी कोणी पैसे घेतले असेल, आमच्या गावचं देवस्थान आहे, आमच्या गावच्या देवस्थानाला देवस्थानाचे पैसे द्यावे, एवढीच कळकळीची विनंती आहे। माझी विद्यमान आमदार बाबा शेठ रामचंद्र काळे यांना एक विनंती आहे की जो आमच्या शेलगाववरती जो अन्याय झाला आहे, शेलगावच्या देवाच्या कामावरती जो अन्याय झाला आहे, याची त्वरित चौकशी व्हावी। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पण विनंती आहे की यांनी पण याच्यावरती चौकशी लावावी, समिती नेमावी व याच्यावरती त्वरित न्याय मिळवून द्यावा, एवढीच कळकळीची हात जोडून विनंती। मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण 7 जून रोजी साजरा होणार आहे, त्यामुळे कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांची खरेदी विक्री चाकणमध्ये जोरात सुरू आहे। राज्याच्या विविध भागातून चाकण तालुका खेड मार्केटमध्ये शनिवारी 31 मे 2025 रोजी खरेदीदार आणि विक्रेते आले होते। चाकणला शनिवारी बोकडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली। बाजार समितीची एकूण उलाढाल, पुढील काळातील नियोजन याबाबत बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्यासह बाजारात आलेले खरेदीदार आणि विक्रेते यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून घेऊया। बकरी ईद निमित्त 7 तारखेला बकरी ईद आहे, त्याच्या निमित्त आज आपण 8 दिवस आधी जो आपला बाजार भरतो बकरीचा, तर त्याच्यासाठी आज बऱ्या आपल्या महाराष्ट्रातून सर्व बकरीचे व्यापारी असतील, खरेदीदार आणि विक्री दोन्ही असे सर्व व्यापारी वर्ग आणि सर्व लोक आज इथं उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्राच्या एक नामांकित ठिकाणं असे 5-6 ठिकाणं आहेत, मग त्याच्यामध्ये संगमनेरवरून, अहिल्यानगरवरून, नंतर कर्नाटकमधून, बेळगावमधून, सोलापूरमधून अशा बऱ्याच ठिकाणी लोक इथं विकण्यासाठी बकऱ्या आणतात आणि तुम्ही बघितलं असाल की ती खूप सारी गर्दी सकाळी नाही तर रात्रीपासून कालपासून गर्दी आहे आणि आज हा जो बकरी ईद निमित्त हे जे व्यापारी आणि
घ्यायला जे लोक आलेले आहेत अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आहे की चांगले क्वालिटीचे बकरेही मिळाले आणि त्यांना भावही चांगला मिळाला. आणि त्या निमित्तानं मी सांगू इच्छिते की चाकणची ही आपली जनावरांचा बाजार, हा बकरीचा बाजार, हा महाराष्ट्रात नव्हे आपल्या सर्व देशामध्ये फेमस असा बाजार आहे. त्यामुळे सर्वजण इथे आवर्जून खरेदीसाठी येतात. नमस्कार. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या चाकणच्या या जनावरांच्या बाजारामध्ये आहे. खालच्या बाजूला जनावरांचा बाजार आहे, हा शेळी मेंढींचा पूर्ण बाजार. खरं तर येत्या 7 तारखेला बकरीद त्या ठिकाणी साजरा होतो आहे. प्रथमतः मी मुस्लिम बांधवांना बकरीदच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या बाजार समितीच्या वतीनं. आणि आजचा जर बाजार बघितला तर महाराष्ट्रामधला हा प्रचंड मोठा बाजार आहे. साधारणपणे 3 ते 4 हजार गाड्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, मग कर्नाटक, हुबळी, बँगलोर, नाशिक, चर्चल, मनमाड, सोलापूर, नगर, कोल्हापूर, मालेगाव, रत्नागिरी या परिसरातनं आपली जनावरं, आपल्या या शेळ्या आणि मेंढ्या खऱ्या अर्थानं हे बोकड विकण्यासाठी या बाजारामध्ये या ठिकाणी लोक आलेले आहेत. रात्रीपासून तर पहाटे आज 5 वाजेपर्यंत हा बाजार त्या ठिकाणी चालणार आहे. साधारणपणानं 25 ते 30 हजार बोकडांची संख्या आहे आणि शेळ्यांची संख्या 10,000 आहे. एक 8 ते 10 कोटीची उलाढाल आजच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी बाजार समितीच्या आवारामध्ये झालेली आहे आणि अजूनही होत आहे. हे सगळं करताना मात्र आमचं सगळं प्रशासन पहाटे 5 वाजल्यापासून सज्ज आहे. पोलीस प्रशासनाला मी विशेष धन्यवाद देईल की त्यांचे 15 ते 20 पोलीस सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथे त्यांनी ठेवलेले आहेत. काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे, तर तो देखील प्रश्न सोडवायचं काम आम्ही आणि समन्वयाने त्या ठिकाणी करतो आहे. उद्याच्या पुढचे जे 4 बाजार आहेत, आम्ही बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 बाजार सलग बकऱ्यांची या ठिकाणी भरवणार आहेत. परंतु याचबरोबर जनावरांचा जो बाजार आहे तो बाजार शासनाने जे परिपत्रक काढलं आहे की ते गोसेवा आयोगाच्या परिपत्रकानुसार शनिवारचा बाजार आम्ही त्या ठिकाणी जनावरांचा रद्द त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे गाय आणि बैल हा बाजार पुढच्या शनिवारी होणार नाही शासनाच्या परिपत्रकानुसार. हे बाजार मात्र त्या ठिकाणी पुढचे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 बाजार त्या ठिकाणी होतील. बाजार समितीच्या वतीनं पूर्णपणे सगळे नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. काही प्रमाणामध्ये आज ट्रॅफिकचा प्रश्न त्या निर्माण झाला, पण 4-5 हजार गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक साधारण आहे. पण पोलिसांनी आमच्या काही सिक्युरिटी एजन्सीज त्या ठिकाणी लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे तोही देखील आम्ही प्रयत्न करतोय. प्रशासनाने आम्ही सगळे समन्वयातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जो माणूस खऱ्या अर्थाने या चाकणच्या बाजारामध्ये येतोय त्याला आश्वासित करण्यासाठी, त्याला सोयीसुविधा देण्यासाठी. कारण रात्रीपासून काही शेतकरी वर्ग आहे त्याला पाण्यापासून तर जेवणापर्यंत जी काही व्यवस्था आहे ती बाजार समितीवर करण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतोय. आणि पुढचे देखील 4 बाजार अतिशय सुलभपणानं या परिसरामध्ये भरण्याचं नियोजन बाजार समितीच्या वतीने त्या ठिकाणी चालू आहे. आज भाव काय मिळाले बरं आपल्याला? आज साधारणपणे 50,000 हायेस्ट भाव आहे, 50-60 हजारापर्यंत मागणी आहे आणि ॲव्हरेज 30-40-30 हजार बॉटम भाव आहे. 30 ते 50 हजाराच्या दरम्यान हा ॲव्हरेज भाव त्या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणात मागणी मोठी आहे त्यामुळं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळं साधारणपणे 10 कोटीची 8 ते 10 कोटीची उलाढाल आजच्या बाजाराची आहे. पण बाजार समितीचं उपबाजारावर चाकण इथे दर शनिवारी आपला जनावरांचा आणि बकरी शेळी मेंढ्याचा बाजार भरतो. परंतु यावेळेस बकरी ईदमुळे खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आणि कालपासूनच रात्री 10 वाजल्यापासून आवक यायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 25 ते 30 हजार बोकडाची आवक झालेली आहे आणि 10 ते 15 हजार बकऱ्यांची आवक झालेली आहे. आणि त्यासाठी बाजार समितीत इथे रात्रीच लाईटीची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि येणाऱ्या सर्व शेतकरी असो किंवा विक्रेते असो यांना सुविधा देण्याचं काम हे बाजार समितीने केलं आहे. आणि यापुढे सुद्धा आम्ही 4 बाजार बकरी ईदमुळे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 बाजार घेत आहोत. आणि परंतु आयोगाच्या सूचनेनुसार गोसेवा आयोगाच्या सूचनेनुसार गाय, बैल, म्हैस, रेडे यांचा बाजार 7 तारखेला बंद ठेवलेला आहे. आपला बकऱ्याचा बाजार चालू राहणार आहे. 40 बकरं आणले, 25 बकरं त्याच्यातले इकडे 30,000 रुपयांनी, 15 बकरं शिल्लक राहिले, अजून विक्री चालू आहे. कैलास आनंद करे. बरं, हे कुठून आणलेत बोकड तुम्ही? आळेपाटा. आळेपाटावरून इथं विक्रीसाठी आणले. काय ह्या बोकडांच्या काय किमती सांगितलेल्या तुम्ही? आम्ही सांगतो 32-33 हजार रुपये. हा 32,000चा आहे बोकड. ओके. आता देताना किती पर्यंत देणार तुम्ही? आम्ही 30,000ला देतोय. 30,000. 25,000लाच गिराय मागितले. आता आज त्याचा काही व्यवहार झाला नाही, मग आता परत आणणार पुढच्या आठवड्यात? पुढच्या. इथल्या मार्केटला रिस्पॉन्स कसा आहे, म्हणजे तुम्हाला कसा प्रतिसाद कसा मिळतोय? होती विक्री होती बऱ्यापैकी? विक्री मोइनुद्दीन बेग.
कहाँ से है आप? हम पनवेल से हैं। पनवेल से। तो चाकन मार्केट में क्यों आए? चाकन मार्केट में इसलिए आए कि भाई यहाँ का नाम सुने कि यहाँ पर बकरे वगैरह बहुत अच्छे मिलते हैं। अच्छा। तो इसलिए हमने 2 शहरों में सुने और उन्होंने भी पहले लिया था। अच्छा। तो उन्होंने बोला कि भाई चलो हम चलते हैं। तो हम तो दोस्त लोग ही मिलकर आए और हम दोस्त लोगों को लेना ही था। तो बोले भाई चल, बोले चाकन मार्केट चलते हैं। हम लोग रात से निकले, मॉर्निंग में सुबह में यहाँ पहुँचे और देखे तो यहाँ पर मार्केट देखे, लेकिन बॉम्बे के देवनार के हिसाब से यहाँ पर मार्केट बहुत फिलहाल में बहुत टाइट है। अच्छा, आपने जो बकरा लिया है इसकी क्या खासियत है? इसकी खासियत है ये बोर जात का है। कौन सी जात का? बोर। बोर जात इसको का। बोर बोलते हैं। हाँ। और ये बहुत खूबसूरत और बहुत कम यूनिक मिलता है। अच्छा। ज्यादा करके बहुत से देसी वगैरह सब मिलते हैं, लेकिन दूसरे भी जात के आते, कोई लोग पालते उसको, मतलब फार्मिंग करते उसको पालते, तो वो इसलिए कॉस्टली और महंगा होता है। चाकण नगर परिषदकडून मुख्य रस्त्यावरून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम सदोष सुरू आहे। धक्कादायक म्हणजे थेट सांडपाण्यात पाईपलाईन टाकली जात असल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। रस्त्यालगतची जागा मोकळी करून घेतली, मात्र तिथे पाईपलाईन न करता थेट रस्त्याला समांतर लाईन टाकली जात आहे। हे काम पुढील 50 वर्षांसाठी करण्यात येत असल्याने नागरिक कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करत आहेत। माझं नाव महेश शिंदे। इथं जे आम्हाला नगर परिषदेने आम्हाला काढायला लावलं होतं, शेड काढा म्हणले। महिन्यापूर्वी आम्ही शेड काढलं इथं, म्हणजे इकडनं आधी पाईपलाईन घ्यायची म्हटले होते। इकडनं आम्ही शेड वगैरे काढलं, त्याच्यानंतर त्यांची इथपर्यंत पाईपलाईन आली होती। हे 15 ते 20 दिवस झाले हा पाईप तसाच होता। या पाईपमध्ये अक्षरशः गटारचं पाईपलाईनचं पाणी गेलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण, आणि आज त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी पुढे लोकांना देणार आहे। हे काम चुकीचं झालेलं आहे। ह्याच्या खाली संपूर्ण आज गटाराची पाईपलाईन आहे। या गटाराच्या पाईपलाईनच्या वरती ह्यांनी पिण्याच्या पाईपलाईनचे पाणी टाकलेलं आहे। हे समोर सर्वसामान्य माणसाला जे कळतंय, आज हे नगर परिषद लोकांना म्हणा किंवा ह्या ठेकेदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय हे त्याला कळलं पाहिजे नव्हतं। हे त्यांनी काही व्यवस्थित केलेलं नाहीये। हे काम अगदी चुकीचं झालेलं आहे आणि ह्या कामावरती व्यवस्थित झालेलंच नाहीये व्यवस्थित काम। पाईप सुद्धा जास्त खाली गेले, पाईप सुद्धा खाली गेलेलं नाही, किंवा एक तर ह्याच्या बाजूने घ्यायला पाहिजे नव्हतं। जी गटाराची मेन पाईपलाईन आहे त्याच्या डाव्या साईडनी किंवा त्याच्या उजव्या साईडनी घ्यायला पाहिजे नव्हतं। हे सर्वसामान्याला कळतंय, पण हे कॉन्ट्रॅक्टरला कळलं नाहीये किंवा नगर परिषदेला कळलं नाहीये। हे काम चुकीचं झालेलं आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 31 मे 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी झालेली आहे। परंतु टमाट्याची आवक ही विक्रमी झालेली आहे। टमाट्याची लागवडच मुळात जास्त झालेली होती, परंतु पावसामुळे टमाट्याचे बाग गेल्यामुळे टमाट्याची बाजारात आवक ही जास्त प्रमाणात झालेली आहे। आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे। फुलावरचे भाव तर एकदम भडकलेले आहे। फुलावर 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे वांगे असेल, वांग्याचे भाव एकदम भडकले। वांगे 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे। टोमाटे 15 ते 20 रुपये किलो झालेले आहे। कारली 40 ते 45 रुपये किलो आहे। गवारीचे भाव एकदम भडकलेले आहेत। गवार 100 रुपये किलो झालेली आहे। दुधी भोपळा 15 ते 20 रुपये किलो झालेला आहे। डांगर भोपळा सुद्धा 15 ते 20 रुपये किलो झालेला आहे। शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे। मिरचीचे भाव अगदी कमी झालेले आहेत। मिरची 25 ते 35 रुपये किलो झालेली आहे। दोडका असेल, दोडका 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे। शिमला मिरची 70 ते 80 रुपये किलो झालेली आहे। श्रावणी घेवडा सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे। वालवर सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे। चवळे असेल, चवळी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। राजमा 100 ते 110 रुपये किलो आहे। पावटा 100 ते 120 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे। घोसाळी सुद्धा 30 रुपये किलो आहे। बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे। पापडी सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे। वाटाणा 100 ते 110 रुपये किलो आहे। सर्वसाधारण फळभाज्यांचे भाव असेच आहे। त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।